एकंदरीत या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली आणि या 75 वर्षाच्या कालखंडामध्ये जर आपण बघितलं तर सभापती महोदय काँग्रेसचा कालखंड तसा मोठा आहे आणि या सगळ्या कालखंडाचा जर आपण अभ्यास केला तर इन्फ्रास्ट्रक्चरवरती आपण काय केलं, इन्फ्रास्ट्रक्चरवरती आपण किती खर्च केला, सामान्य जनतेच्या सोयी सुविधा याच्यावरती आपण किती काम केलं याचा सुद्धा अभ्यास होणं अत्यंत गरजेचं आहे। देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे पाहिलं जातं। या मुंबईचा आज विकास किती झपाट्याने होताना आपल्याला दिसत आहे। संपूर्ण एक वाहतुकीचं जाळं आज खऱ्या अर्थाने या मुंबईमध्ये उभा राहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जे 50-60 वर्षामध्ये एक हाती सत्ता असताना सुद्धा आर्थिक राजधानीचा विकास या ठिकाणी होऊ शकला नाही, तो विकास आज खऱ्या अर्थानं होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। विकासाचं ध्येय बाळगून खऱ्या अर्थानं या ठिकाणी काम करत आहे। निश्चितच सरकारच्या माध्यमातून किंवा या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ असतील, उपमुख्यमंत्री असतील, एक विजन डोळ्यासमोर ठेवून या महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत, विकास करत आहेत। शहरांचा विकास ज्या काही या सभागृहामध्ये चर्चा झाल्या, एकंदरीत देवाभाऊनी महायुतीनं या ठिकाणी जो काही अर्थसंकल्प मांडला आणि या अर्थसंकल्पाकडे जर आपण बारकाईने बघितलं तर लक्षात येईल की सर्व घटकांना न्याय देण्याचा आटोकाट प्रयत्न या अर्थसंकल्पामध्ये केलेला आपल्याला दिसून येईल। एक आहे की या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली आणि या सगळ्या 75 वर्षाचा जर कालखंड बघितला तर स्वातंत्र्य डिस्टर्ब करण्यासाठी उभा नाहीये सभापती महोदय, परंतु माझी विनंती आहे सदाभाऊ, आजचा जो प्रस्ताव आहे हा 260चा शहरी भागावरती, म्हणजे आपण जी सुरुवात केली आहे ती अर्थसंकल्पावरती, म्हणून आपला विषयांतर होऊ नये म्हणून माझी विनंती आहे। म्हणजे तुम्हाला काय डिस्टर्ब करून घेऊन विषयांतर होऊ नये, कारण आजचा हा पूर्ण शहरी भागाचा हा प्रस्ताव आहे, म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की प्रस्ताव आपण बघून घ्या, सुरुवात आपण अर्थसंकल्पावर। सभापती महोदय, मला या ठिकाणी सन्माननीय सदस्य यांनी आठवण करून दिली। मलाही माहित आहे की हा प्रस्ताव इंडियाचा आहे, पण मी भारताकडून सुरुवात केलेली होती आणि इंडियाचं सुद्धा या ठिकाणी मी मांडणी करणार होतो। आणि म्हणून निश्चितपणानं या ठिकाणी या प्रस्तावावरती बोलत असताना मी अर्थसंकल्पावरती बोलत नाही हे मला सचिन भाऊ निश्चित माहित आहे, त्याच्यावर मी स्वतंत्रपणानं बोलणार आहे। परंतु एकंदरीत जर बघितलं हा 260चा प्रस्ताव या ठिकाणी बोलत असताना किंवा या विषयावरती सन्माननीय सदस्यांची ही भाषणं मी ऐकली आणि म्हणून मला एक बोलायचं होतं की एकंदरीत या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली आणि या 75 वर्षाच्या कालखंडामध्ये जर आपण बघितलं तर सभापती महोदय काँग्रेसचा कालखंड तसा मोठा आहे आणि या सगळ्या कालखंडाचा जर आपण अभ्यास केला तर इन्फ्रास्ट्रक्चरवरती आपण काय केलं, इन्फ्रास्ट्रक्चरवरती आपण किती खर्च केला, सामान्य जनतेच्या सोयी सुविधा याच्यावरती आपण किती काम केलं याचा सुद्धा अभ्यास होणं अत्यंत गरजेचं आहे। कारण पूर्वी आम्ही मुंबईला यायचं त्यावेळी मुंबई शहराची एकंदरीत अंतर्गत विकासाची जर गती बघितली तर इंग्रजांनी बांधलेले इन्फ्रास्ट्रक्चरच आम्हाला बघायला लागत होतं। त्याच्या पलीकडे आम्ही गेलो होतो का याचाही कुठंतरी अभ्यास होणं अत्यंत गरजेचं आहे। इंग्रजांनी उभा केलेलं रेल्वेचं वेगवेगळे वास्तू असतील, त्यांनी उभा केलेली महानगरपालिका असेल आणि त्यांनी केलेले रस्ते असतील, हे आम्ही त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं पाहत होतो। निश्चितपणानं या ठिकाणी सन्मान्य सदस्य माझे मित्र बोलत असताना म्हटले की बाबा आमच्या काळामध्ये रेल्वे आली, आमच्या काळामध्ये विमानं आली, हे सगळं खरं आहे, परंतु
हे सगळी व्यवस्था उभा राहत असताना नव्यानं काय उभा राहिलं? कारण कोणताही देश प्रगती करत असताना एखादा मॅप तयार विकासाचा होत असताना आपण किमान 50 वर्ष 100 वर्षाचा मॅप आपण आपल्या विकासाचा डोळ्यासमोर ठेवत असतो. परंतु सभापती महोदय हा खऱ्या अर्थाने ठेवला का नाही ठेवला, आणि याचा परिणाम सर्वसामान्य माणसावरती होत असतो. याचा परिणाम राज्यातल्या देशातल्या जनतेवरती होत असतो. आणि म्हणून इन्फ्रास्ट्रक्चरला अत्यंत महत्व आहे. दळणवळणाच्या व्यवस्था न झाल्यामुळं खऱ्या अर्थानं औद्योगिकरणाला चालना मिळाली नाही. औद्योगिकरणाला चालना मिळाली नाही, त्याच्यामुळं रोजगाराच्या संधी सामान्य लोकांना त्या मिळू शकल्या नाहीत. म्हणजे गरिबीमध्ये आम्ही भर पाडली. एका बाजूला शहरं वाढत गेली, पण ही शहरं का वाढत गेली, याच्या मागची कारणं काय, याचा कुठेही अभ्यास होताना निश्चितपणानं दिसला नाही. आणि आज बघितलं शहरांच्या मध्ये जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आज उभा राहिलेले आहे, दळणवळणाची व्यवस्था उभा राहिलेली आहे, अनेक उड्डाणपुलं खऱ्या अर्थानं उभा राहिलेले आहेत, अनेक ठिकाणी प्रवाशांच्या येण्या जाण्यासाठी रेल्वेचं जाळं मोठ्या प्रमाणामध्ये उभा राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून निश्चितपणानं या ठिकाणी बोलत असताना मी एक गोष्ट सांगेन की दर्जाबद्दल आपण जरूर बोलूया, परंतु जे इन्फ्रास्ट्रक्चर उभाच केलं नाही आणि त्यामुळे सर्वसामान्य जनता सर्वसामान्य माणूस विकासापासून लांब गेला, याचाही कुठंतरी अभ्यास होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून 2014 नंतर या देशामध्ये ग्रामीण भागाच्या बरोबर शहरी भागाच्या विकासाला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चालना दिली गेली. झोपडपट्ट्या हटवून त्या ठिकाणी चांगली स्वस्त घरं सामान्य माणसाला शहरातल्या देण्याचा कार्यक्रम खऱ्या अर्थानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये सुरू झाला. शहरांचा झपाट्यानं विकास व्हायला लागला. शहरांच्या मध्ये मग राहण्यासाठी घरं असतील, पिण्यासाठी पिण्याचं पाणी असेल, आरोग्याच्या सुविधा असतील, हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर खऱ्या अर्थानं 2014 नंतर या सगळ्या शहरांच्या मध्ये उभा राहताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आज मुंबईसारखं राजधानीचं शहर, देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे पाहिलं जातं. या मुंबईचा आज विकास किती झपाट्यानं होताना आपल्याला दिसत आहे. संपूर्ण एक वाहतुकीचं जाळं आज खऱ्या अर्थाने या मुंबईमध्ये उभा राहताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जे 50-60 वर्षामध्ये एक हाती सत्ता असताना सुद्धा आर्थिक राजधानीचा विकास या ठिकाणी होऊ शकला नाही. तो विकास आज खऱ्या अर्थानं होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि म्हणून सामान्य माणसाला आरोग्य अत्यंत महत्वाचं आहे. ते आरोग्य आज देण्याचा भूमिका सरकारच्या माध्यमातून झाली. सामान्य माणसाला वस्त्र, अन्न, निवारा या तिन्ही गोष्टी खऱ्या अर्थानं महत्वाच्या आहेत. आणि वस्त्र, अन्न, निवारा सुद्धा ही व्यवस्था सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी उभा राहताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून निश्चितच या ठिकाणी बोलत असताना हे सरकार प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन, तळागाळातल्या माणसाला बरोबर घेऊन, विकासाचं ध्येय बाळगून खऱ्या अर्थानं या ठिकाणी काम करत आहे. निश्चितच सरकारच्या माध्यमातून किंवा या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ असतील, उपमुख्यमंत्री असतील, एक विजन डोळ्यासमोर ठेवून या महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत, विकास करत आहेत. शहरांचा विकास हा खऱ्या अर्थानं आमच्या राज्याच्या विकासाला एक चालना देणारं पर्व या ठिकाणी ठरत आहे. आणि म्हणून निश्चित सगळी शहरं स्वच्छ शहरं, सुंदर शहरं, दळणवळणाची व्यवस्था